नाम साराचे हे सार, नाम साराचे हे सार, शरणागता यम किंकर उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्रमौळी नामे तरला वाल्या कोणी उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम तुका म्हणे वर्णो काय तारक विठोबाचे पाय उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम पांडुरंगा करू प्रथम नमन तुझे चरणा संतांचे या, दुसरे चरणा संतांचे या, त्यांच्या कृपाला कलेचा विस्तार जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता काय माझे वाणी मानेल संतांसे रंजवो चित्तासे आपोलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तकये पायावरी या वारकरी संतांच्या घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची साराचे ही सार शरणागत यम किंकर उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम भगवत पूज्यपाद विश्ववंद्य विश्वोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय नाम साधनेचं महत्त्व प्रतिपादन करतात। विठ्ठल विठ्ठल
ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी जगद्गुरु शेतकोबाराय आदी करून संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित भाविक सज्जन माता भगिनी उपस्थित असणारे सर्व टाळकरी वृंद मृदंगाचार्य गायनाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्याच पवित्र उपस्थितीमध्ये समापन्न होत असलेला श्री क्षेत्र पंढरपूर या नगरीमध्ये अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरण सानिध्यात आणि चंद्रभागा मातेच्या पवित्र तटकावरती अधिक मासाच्या अर्थात पुरुषोत्तम मासाच्या पवित्र पर्व काळावर त्रयदिनी कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे। आदरणीय परमपूज्य अप्पासाहेब महाराज चौरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही वास्तू आणि या नूतन वास्तूमध्ये आपण अधिक मासाच्या पवित्र पर्व काळावर या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत। संकल्पित वेळेमध्ये ही चिंतन सेवा भगवत चरणी समर्पित करण्याचा प्रयत्न करूया। विठ्ठल विठ्ठल अधिक मास आहे आणि या अधिक मासामध्ये अधिकस्य अधिकम फलम अधिक महिन्यामध्ये अधिक फल प्राप्त करून घेण्यासाठी सगळे वारकरी वैष्णव मंडळी आणि सद्गुरु श्री चंद्रशेखर बाबा यांच्या संस्थांचे सर्व भाविक भक्तगण तथा साधक भक्त परिवार या सर्वांच्याच पवित्र उपस्थितीमध्ये भूवैकुंठ पंढरी नगरीमध्ये हा भक्ती महोत्सव संपन्न होतो आहे। इथं येऊन फक्त परमात्म्याचं दर्शन करून परत जाण्यापेक्षा इथं आल्यानंतर देवाच्या दरबारात 2-3 दिवस तरी आपण राहावं। मग राहत असताना आपण काय करावं तर इथं नाम साधना करावी, भक्ती महोत्सवाचा आनंद घ्यावा आणि आपली ही अधिक मासातील चिंतन सेवा भगवत चरणी समर्पित करून आपण आपल्या परतीचा प्रवास सुरू करावा हा शुद्ध हेतू मनात ठेवून आदरणीय अप्पासाहेब महाराजांनी अत्यंत सुंदर असं नियोजन केलं आणि ही वास्तू मोठ्या कष्टातून त्यांच्या शुद्ध हेतूतून आणि प्रबळ इच्छेतून ही वास्तू निर्माण झाली। पाहिल्यानंतर मला वाटतं या इकडल्या परिसरामध्ये एवढी वास्तू देखणी सुंदर बहुतेक आत्ता नाही कोणाची, पण या मंडळीनं आणि आपल्या सगळ्या वारकरी वैष्णव मंडळीनं आपल्या करताच राहण्याकरता या मंडळीने आपली सुविधा केली, सोय केलेली आहे। इथं आल्यानंतर परमात्म्याच्या बद्दल अवस्था निर्माण व्हायला पाहिजे, पण ती अवस्था निर्माण होत असताना सुद्धा एका बाजूला जर अवस्था असेल तर दुसऱ्या बाजूला व्यवस्था असलीच पाहिजे, म्हणून व्यवस्थेचं काम महाराजांनी केलेलं आहे। आता इथं येऊन आपण अवस्थेचं चिंतन केलं पाहिजे, त्या अवस्थेपर्यंत आपलं जीवन जाऊन पोहोचलं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे। आणि या पवित्र भूवैकुंठ पंढरी नगरीमध्ये अधिक मासाच्या निमित्ताने अर्थात पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने हा भक्ती महोत्सव संपन्न होतो आहे। उपस्थित असणारे सर्वच गुणीजन गायक वादक सगळेच मंडळीत इकडल्या या टाळकऱ्यांपासून ते विनेकरी बाबापर्यंत हे सगळेच वैष्णव मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। मृदंगाचार्य आहेत, सुंदर अशी माईक सिस्टीम ऐकणारे जाणकार बुजुर्ग श्रोतृवृंद, बहुसंख्य माता भगिनी आणि अन्नदाते असतील, देणगी दाते असतील, या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये हा भक्ती महोत्सव संपन्न होत असताना किन निमित्त आहे आपल्याला सगळ्यांना माहिती, पुरुषोत्तम मासा निमित्त आहे। आणि मग पुरुषोत्तम मासा निमित्त असल्यामुळे अभंगामध्ये तरी किमान पुरुषोत्तम शब्द यावा म्हणून या अभंगाला समोर घेतलेला आहे। अधिक मासामध्ये याला अनेक वेगवेगळे नाव आहेत। अधिक मास हा सगळ्यांच्या परिचित आहे, पुरुषोत्तम मासही माहिती आहे, तिसरं नाव याला आहे, विको देऊ नका त्याला बेस द्या जास्त, मलमास, आणि चौथा आहे त्याला म्हणायचं धोंड्याचा महिना। अशी 4 नाव आहेत। म्हणजे 4 नावाचे वेगवेगळे काही नामाभिधान करत असताना त्याचे काही फळही वेगवेगळे असतील ना दादा? असणार काय?
3 वर्षांनी एकदा येणारा हा पवित्र पर्व काळ आहे. काही पर्व काळ असेल की रोज येणारा पर्व काळ आहे. रोज येणारा पर्व काळ ते म्हणजे वारकऱ्याच्या जीवनामध्ये रोजचा पर्व काळ कोणता आहे? हरिपाठ. रोजची संध्या आहे, ती संध्या आपली झाली पाहिजे. वारकरी म्हटलं, वैष्णव म्हटलं की त्याच्याकडून हरिपाठ झालाच पाहिजे. ही वारकऱ्याचा पर्व काळ आहे रोजचा. ब्राह्मणाचा पर्व काळ कोणता आहे? ब्राह्मणाचे दिवसातून 3 पर्व काळ आहेत. एक प्रातःसंध्या, माध्यान्ह संध्या आणि सायं संध्या. 3 संध्या त्यांनी केल्याच पाहिजे. त्या हरिपाठाचं आणि संध्येचं असं वर्णन केलेलं आहे. संध्या केली तर पुण्य नाही, पण नाही केली तर पाप होते. संध्या जर त्यांनी त्या क्षेत्रामध्ये तिथं त्यांच्या वर्णामध्ये गेल्यानंतर संध्या त्या ब्राह्मणांनी केलीच पाहिजे. आणि जर नाही केली तर पाप आहे, पण केलं तर पुण्य नाही. तसा हरिपाठ हा वारकऱ्याची संध्या आहे, वारकऱ्याचा पर्व काळ आहे. सकाळचं काकड्याचं भजन वारकऱ्याचा पर्व काळ आहे, रोजचा येणारा पर्व काळ. काही पर्व काळ 15 दिवसांनी येणार आहेत. मला वाटतं द्वादश पर्व काळ, द्वादशी, आजची द्वादशीचा पर्व काळच आहे. शुद्ध आणि वद्य अशा 2 वद्य पक्षातल्या, शुद्ध आणि वद्य पक्षातल्या 2 द्वादशी हे पर्व काळ आहे. काही पर्व काळ असे आहेत की ते 6 महिन्यांनी येणार आहेत. काही पर्व काळ वर्षातून येणारे आहेत. काही पर्व काळ 25 वर्षांनी येणार आहे. काही पर्व काळ 60 वर्षानंतर येणारे आहेत. असे काही वर्ष 12 वर्षानंतर येणारा पर्व काळ आहे. आता हे कुंभमेळा कोणता पर्व काळ? 12 वर्षानंतर येणार आहे. वेगवेगळे पर्व काळ आहेत. मग या वेगवेगळ्या पर्व काळामध्ये आपण साधना केली पाहिजे. पण महाराज, इतर वेळेस साधना केली ती फलद्रूप होणार नाही का? होणार. पण पर्व काळावर जेवढी साधना तुम्ही कराल त्याचं जे अधिक फळ मिळणार आहे ते इतर काळामध्ये केल्यानंतर मात्र तुम्हाला जेवढी साधना केली तेवढंच फळ भेटणार आहे. ऐका, नाम साधना आपल्या जीवनामध्ये पारमार्थिक साधना, चिंतन, अनुष्ठान, उपासना आपण गावी केली तर त्याचं फळ भेटणारच आहे. पण तेच साधना, तेच अनुष्ठान, तीच उपासना तुम्ही जर तीर्थक्षेत्रामध्ये येऊन केली तर त्याचं फळ अधिक भेटणार आहे. तीच साधना पंढरी क्षेत्रामध्ये जर पवित्र पर्व काळावर जर तुम्ही इथं येऊन राहिलात आणि इथं जर साधना केली तर ती फलश्रुती अधिक पटीनं वाढणार आहे. एक श्लोक आहे स्कंद पुराणामध्ये, अन्य क्षेत्रे कृतं पापम पुण्यक्षेत्रे विनश्यति, पुण्यक्षेत्रे कृतं पापम वज्रलेपो भविष्यति. अन्य क्षेत्रामध्ये आपल्याला संग दोषाने किंवा आपल्या प्रारब्ध दोषाने आपल्याकडून काही दोष घडले, त्या दोषाचं परिमार्जन आपल्याला कुठं करता येतं? इथं आल्यानंतर, तीर्थात आल्यानंतर त्याचं क्षालन करता येतं. अन्य क्षेत्रे कृतं पापम, पण पुण्यक्षेत्रे विनश्यति, ते पाप नष्ट होऊन जातं पुण्यक्षेत्रामध्ये आल्यानंतर. पण पुण्यक्षेत्रे कृतं पापम, पुण्यक्षेत्रामध्ये येऊन जर आपल्याकडून पाप घडलं तर वज्रलेपो भविष्यति, वज्र प्रमाणे ते कठोर, त्याला काय नाही, क्षालन नाही, परिमार्जन होणारच नाही. आमच्या संत महात्म्याने त्याचं वर्णन करत असताना असं म्हटलेलं आहे, संकल्पाची पापे न जाये तीर्थाची बापे. आपल्याकडून इथे येऊन मनाकडून जर पाप घडलं तर सांगतात मन संकल्पाची पापे न जाये तीर्थाचे बापे. किंवा असं म्हटलेले अन्यत्रीचे
तीर्थे जाती पण तीर्थे वसे वज्रलेप. है नाही, अन्य ठिकाणचे पाप काय होतात इथे येऊन नष्ट होतात. महाराजावर या विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून या ठिकाणी इथं पुण्याचा संचय व्हावा याच्याकरता इथं आल्यानंतर मग ही प्रत्येक महिन्याचे जे एक 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 दिवस कमी होतो. प्रत्येक वर्षाला एका वर्षाला किती दिवस 10 दिवस बाहेर पडतात ठीक नाही. असे 3 वर्षाचे 30 दिवस. मग हे 30 दिवस आहेत ह्यांना बाजूला केलेलं आहे. बाजूला केल्यानंतर ज्याला कोणीच नसतं त्याचा कोण असतो? देव असतो. आमच्या संतांनी आपल्या जगतामध्ये कोणीच आमचं नाही म्हटल्यानंतर देवाने त्यांचा स्वीकार केला. तसं या 30 दिवसाला कोणीच आधार नाही आणि आधाराशिवाय तर त्याला काही किंमत राहत नाही. मग हे आधार कोणी दिला असेल तर भगवान परमात्म्याने आधार दिला, पुरुषोत्तमाने आधार दिला. म्हणून त्या प्रत्येक दिवसांमध्ये परमात्म्याचं वास्तव्य आहे. म्हणून मार्गशीर्ष महिना पाहिला तर देव विष्णुपदावर असतात, विष्णुपदावर इथे नसतात ठीक नाही. दीपावलीच्या काळामध्ये 5 दिवस 6 दिवस जी दीपावली चालते त्याच्यामध्ये देव विटेवर नसतात. देव कुठे असतात? नामदेव मंदिरात असतात ठीक नाही. तसं आज प्रत्यक्ष परमात्मा या पूर्ण महिन्यामध्ये वास्तव्याला असतात. याला पुरुषोत्तम मास म्हणतात. पुरुषोत्तम मास इथं आल्यानंतर पुरुषोत्तम मास अधिक का? कारण प्रत्येक महिन्यातला एक एक बाजूला केला आणि एक वेगळाच महिना तयार केला. तेच 13वा महिना, त्याला अधिक महिना म्हणतात. म्हणून अधिक महिना असल्यामुळे त्याला अधिक महिना म्हणायचं. अधिक दिवस आले त्याच्यानंतर मल प्रत्येक महिन्यातून एक एक दिवस बाजूला केला, त्याला बाजूला केलं. आपण खाल्लेलं अन्न जेवढं पचतं त्याच्यातून जे बाजूला राहतं त्याला मल म्हणतात, त्याला मलमास म्हणतात. आता बाजूला आहे त्याला कोणी आधार नाही, मलमास. आणि राहिला चौथा आहे त्याला म्हणायचं धोंड्याचा महिना. धोंड्याचा महिना म्हणजे कोणाचा? जावयाची पर्वणी. जावाई लोकांसाठी स्वतंत्र महाराज जावायसाठीच का महिना काढला? कारण शास्त्रकाराने सांगितलंय जावयाचं कधी पोट भरत नाही असं म्हणतात म्हणे. आता आप्पासाहेबांना आम्हाला काय माहिती नाही त्याच्यात, पण जावयाचं कधी पोट भरत नाही. शास्त्रकाराने सांगितलंय जामातो जठरो जाया जात वेदो जलाशया. जामातो म्हणजे काय विनेकरे बाबा? जामातो म्हणजे जामातो नाही माहिती? हा जावाई. जामात्याचं पोट भरत नाही म्हणजे जावयाचं पोट भरत नाही. जुन्या काळामध्ये आता कोणी रुसत नाही कारण रुसण्याची वेळच येऊ द्यायना. पहिलं जुन्या काळामध्ये असं नवरदेव पारावर गेला, इवायची भेट व्हायची, गळा भेट व्हायची आणि तर पारावरला नवरदेव काय खाली उतरायचा नाही का? कारण नवरदेव रुसून बसलेला असायचा. मग त्या सगळ्या मंडळीनं त्या वरबापाने यायचं, वरबाईने सगळ्यांनी यायचं आणि त्या नवरदेवाची काय काढायचा? रुसवा काढायचा. जेवढं ठरलं त्याच्यापेक्षा अजून मागणं ठीक नाही. जावई रुसायचं आणि मग त्या जावयाचं कधी पोट भरत नाही. मग त्याला द्यायन्या करतात. मग काय द्यायचं बाबा? तुम्हाला समजा लग्नात काही कमी पडलं असेल तर मग पुन्हा अधिक मासामध्ये त्याला वेगळा त्याला मान देऊन तिथं काय केलं पाहिजे? त्याला दान केलं पाहिजे. दानाचं महत्व सांगितलंय. नामदेव महाराजांचा एक स्वतंत्र अभंग आहे, भूमिदाने होसी भूमी पाळू. भूमिदान जर दिली तर तुम्ही होऊ शकता भूमिपाळ होऊ शकता. म्हणजे ज्याने काही जमीन दान दिली असेल ठीक नाही, जमीन बक्षीसपत्र दानपत्र केलं असेल तर त्याला नंतरच्या कुठल्या ना कुठल्या तरी जन्मामध्ये त्याला राजपद मिळतं, राजपद मिळतं ठीक नाही. उदाहरणार्थ एक मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होऊन गेले, त्यांचं नाव आहे बाबासाहेब भोसले. शेतामध्ये काम करत होते आणि शेतामध्ये काम करत असतानाच त्यांना ऑफर आली मुख्यमंत्री पदाची आणि शेतामध्ये येऊन सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का? त्यावेळेस त्यांची मुलाखत ऐकली. त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं मला अचानकपणे मुख्यमंत्री केलंय याच्या पाठीमाग मी अगोदर कुठंतरी काही दान केलं असेल म्हणून या मुख्यमंत्री पदाची मला शपथ घ्यायला आज संधी मिळते आहे. भूमिदान केली की त्याला राज. भूमिदाने भूमिपाळू. भूमिपाळू म्हणजे राज ना, राजा बनतो. त्या भूमीचा त्या परिक्षेत्राचा तो कोण बनतो? राजा बनतो. भूमिदाने भूमिपाळू कनकदाने कांती निर्मळू. कनकदान तुम्ही जर सुवर्णदान जर केलं ना
तर सोनं दान केल्यानंतर तुमची कांती काय होते? निर्मळ. ठीक नाही, कांती निर्मळ होते महाराज, कांती निर्मळ होते. इथं कोणी दिसानाच तसं. कांती दान आहे, कांती. तुम्ही आहेत बाबा थोडेसे, पहिल्या जन्मामध्ये तुम्ही कधीतरी कुठंतरी दान केलेलं असणार, सोनं दान, त्याच्यामुळे गोरेपणा येतो. आहे का नाही? आम्ही दिलं पण काय मागच्या जन्मात परत घेतलं काय की म्हणून असा कलर झाला बघा. कांतीदान आहे, कांती निर्मळ. कांती म्हणजे कनकदान आहे, कनकदान केलं, सुवर्णदान केलं की गोरेपान लोक जन्माला येतात महाराज. उदाहरण सांगतो, श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर आणि चंद्रशेखर महाराज देगलूरकर, त्यांच्या देगलूरकर परंपरेमध्ये गुंडा महाराजांचे जे मूळ पुरुष होते, तर त्यांचा मूळ पुरुषांचा व्यवसाय होता सोनं विकणं, सोन्याचा व्यवसाय करायचे ते. तर नंतरच्या काळात त्यांनी त्या काळात सोनं दान केलं महाराज, असेच देऊन टाकलं सोनं. सोनं दान केलं, त्याचा परिणाम महाराज त्या घराण्यामध्ये गोरेपान लोक जन्माला येतात. अजूनही बघा, आत्ताच्या या पिढीपर्यंतचे सगळे गोरे. नामदासांचा विचार केला, नामदेव मंदिरातले जे वंशज आहेत ना नामदास, ठीक नाही, त्यांना परिसा भागवत, ठीक नाही, परीस निघून गेला. नंतर तिथं नामदेव महाराजांनी काय केलं, तिथं सोनं आहे, प्रत्येक वाळूतून प्रत्येक खड्यातून काय महाराज परीस सोनच आहे ना, ते देऊन टाकलं महाराज. परिणाम असा झाला बरा, नामदासाच्या घराण्यामध्ये एकही माणूस सावळा सुद्धा नाही. कसे सगळे, तुम्ही नामदास केशवाप्पापासून बघा, सगळे बघा, तुळशीदास नामदासांपासून सगळे महाराजांपासून हे सगळे का? कनकदाने कांती निर्मळू, एक नाही, मंदिर दाने भुवन पालकी, एक नाही. तुम्ही काय केलं पाहिजे? किंवा चंदन दाने सदा शीतळू. चंदन दान दिलं की माणूस काय होतो? शीतळ होतो, शांत राहतो. म्हणून कितीही मोठमोठे संकट जरी आले तरी माणूस काय होऊ शकत नाही, चलबिचल होऊ शकत नाही. तो अत्यंत शांत राहतो. शांत राहूनच ते संघर्षाला तोंड देतो आणि त्याच्यातून मार्ग काढतो. कोण? ज्यांनी अगोदरच्या काळामध्ये चंदन दान दिलं असेल त्यांनी. जन्मो जन्मी प्राणिया, असं अनेक जन्मामध्ये त्या प्राण्याला ते फळ भेटतं. अजून काय होतं? अन्नदाने दृढायुषी. अन्नदान केलं की आयुष्य वाढतं महाराज. अन्नदान केलं की आयुष्य वाढतं. ज्याने अन्नदान केलं नसेल त्याच्या आयुष्याची वृद्धी होत नाही. अन्नदाने दीर्घायुष्य, उदकदाने सदा सुखी. उदकदान केलं, पाणी दान केलं की मनुष्याच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होतं. मंदिर दाने भुवन पालकी. मंदिर दान केलं, एखादं मंदिर उभारलं आणि ते जर लोकार्पण केलं तर महाराज सांगतात त्याला बसायला पालखी मिळते नंतरच्या काळामध्ये. आता काही काय लोकांना पालखीमध्ये बसतात का? त्यांचं काय असतं? पहिलं भाग्य असतं, त्यांनी कुठं ना तरी मंदिराला काहीतरी दान केलेलं असतं. मंदिर दाने भुवन पालकू, ठीक नाही, परिमळू उपचार. अजून जे वृक्ष लाविती सदा सर्व काळ. हा वा. तयाचे तयावरी छत्रांचे झल्लाळ. ज्यांनी वृक्षदान केले असते ना पहिले सारखे, त्याच्यावर छत्री धारण केलतात महाराज, छत्री. म्हणूनच मला वाटतं अशोक महाराज त्याच्या डोक्यावर छत्री धरली होती. म्हणून ती ताईनं छत्री धरली. सदा सर्व काळ वृक्ष लागवड केली की मग त्याच्यातून काय होते? तयावरी छत्रांचे झल्लाळ. अनेक आहेत, आपल्याला किती सांगायचं? आयशिया दानाची पंक्ती वेगळ्या आल्या सांगू किती. झ्यारे लक्ष्मीपती विष्णुदास नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल. या अधिक महिन्यामध्ये दान केलं जातं, ठीक नाही. कोणतंही दान करा. आता जेवढे सांगितले ना त्याच्यातलं कुठलंही तुम्ही दान करा. तुम्हाला जर वाटलं ना आता सोनं दान करायचं या महिन्यामध्ये, तर सोनं दान करायचं असेल तर बरं तुम्हाला तो सोपं सांगतो. सोनं खरंय का तुळशीची माळ खरी आहे? सगळ्या बायांनी सांगायचं. काय खरंय नक्की? एकदा सगळ्यांनी सांगा. सोनं खरंय, सोन्याची माळ खरी का तुळशीची माळ खरी आहे? तुळशीची माळ नक्की. मग आता इथं आल्यानंतर सगळ्यांनी तुळशीच्या माळा घालायच्या आणि तुमच्या गळ्यातल्या सोन्याच्या माळी इथं आणून ठेवायच्या. जमतंय? नाही. कळतंय पण वळत नाही. दान करा, अन्नदान करा.
म्हणून या महिन्यामध्ये जावयाला दान केलं जातं महाराज. वेगवेगळे सगळे वस्त्रदान केलं जातं. वस्त्रदान हे सुंदरपणा, वस्त्रदानाने पण सुंदरपणा येतं. बरंच सांगितलेलं आहे तिथे. आपल्याला इथं दान केलं पाहिजे म्हणून जावयाला या महिन्यामध्ये दान केलं जातं. त्याला धोंड्याचा महिना, ठीक नाही. बरं, मग हे जामा तो जठरो, जठर म्हणजे पोट. पोट कधी भरतं का? पोट कधी भरतं नाही महाराज. जाम 5 जकार सांगितले शास्त्रकारांनी. जामातो जठरो जाया जात वेदो जलाशया. जामातोस आलं जठरो, जठराचं पोट भरतं का? नाही पोट भरत. जठर म्हणजे पोट आहे. आपलं पोट भरलं का टाकणे काका? नाही भरलं का? कारण बघा नियम असा आहे, एका दिवसाला किती किलो अन्न लागतं अंदाज सांगा. बोला, मोकळे बोला, पटापटा. एका दिवसाला साधारणतः किती किलो? 1 किलो धरू, ठीक आहे ना. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, पंक्तीला जास्त असलं थोडंसं अजून, पण 1 किलो सरासरी. एका दिवसाला जर 1 किलो, तर एका महिन्याची किती किलो? लवकर 30 किलो. एका महिन्याची 30 किलो, तर 12 महिन्याची किती किलो? अहो बोला की 365 किलो. तर वरचे 65 किलो सोडून द्या. का एकादशी असते, ठीक आहे, प्रदोष असतात, ठीक आहे, श्रावणी सोमवार आहेत, एकादशी आहेत, मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आहेत, पौष महिन्यातले रविवार आहेत. असे वरचे 65 सोडून देऊ. किती? 300 किलो. म्हणजे एका वर्षाला 300 किलो म्हणजे शेतकऱ्याच्या भाषेत किती पोते? 3 पोते. मग एका वर्षाला जर 3 पोते, तर पिवळ्या फेट्यावाले बाबा, ओ तुमचं वय किती आहे? 25? 85. वरचे 5 सोडून देऊ, कारण दुधावरच असतोय लहानपणी माणूस. वरचे 5 सोडून देऊ, 80. हे का नाही बाबा, तुम्ही आत्तापर्यंत 80 वर्षात एका वर्षाला जर 3 पोते, तर 80 वर्षाचे किती पोते? किती बघा, बरोबर आहे का? 240. म्हणजे आतापर्यंत बाबा तुम्ही किती पोते खाल्ले? 240 पोते, बरोबर आहे ना? 240 पोते खाल्ले तरी बाबाचं पोट भरलंय का? संध्याकाळी अजून लागतंय. अजून किती पोते खायचा विचार आहे? आपल्याला लागतच, पण पोट कधी भरत नाही. न भरे ना पोट, कधी पोट भरत नाही. जामा तो जठरो जाया, जाया म्हणजे धर्मपत्नी. पत्नीचं पोट कधी भरत नाही महाराज. म्हणून जर लग्न झालं, नवरा नवरी लग्न झाले, तर नवरी लग्न झाल्यापासून त्या नवऱ्याला सांगते, तेल आणा, शेंगदाणे आणा, भगर आणा, अजून पेट आणा, काय आणायचं? आणा 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 म्हणून म्हातारपणी तिची उभी मान आलती. ती सारखंच आणू आणू, ती आता म्हातारपणी कंटाळते, मला किती दिवस आणू आता? नाही 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 म्हणून म्हातारीची आडवी मान आलती. बघा, जामा तो जठरो जाया जात वेदो. जात वेदो म्हणजे अग्नी. अग्नीमध्ये जर तुम्ही काही टाका, इंधन टाकल्यानंतर, ऐका, टाकल्यानंतर ते वाढतं का कमी होतं? इंधने निमाला. विषय सेवनी कोण तृप्त झाला, इंधने निमाला किंवा हविषा कृष्ण वर्तमैव भूय एव अभिवर्धते. ठीक नाही, ती पुन्हा वाढत जाते पण कमी होत नाही. जामात जठर जाय जात वेदो. आणि जलाशया, जलाशय म्हणजे समुद्र. मागच्या पावसाळ्यामध्ये किती पूर आले महाराज, कितीतरी, प्रत्येक नदीला पूर आले, पण तरी समुद्राचं पोट भरलं का? नाही. आणि म्हणून या महिन्यामध्ये आपण यांना काय केलं पाहिजे? दान केलंच पाहिजे. बर, मग या महिन्यामध्ये दान करत असताना पण महाराज या दानाचं फळ मिळणार आहे, पण दान कुणी केलं पाहिजे? ज्याच्याकडे सामर्थ्य आहे. आता आमच्याकडे काहीच सामर्थ्य नाही महाराज, आम्ही दान करू शकत नाहीत. मग आम्ही काय करू? आपल्याला काहीच करायचं नाही. तुम्ही जर इथं येऊन भगवंताचं नामचिंतन केलं ना, तर या नामचिंतनामध्ये ज्या वस्तू तुम्हाला प्राप्त झाल्या नाहीत त्या वस्तू तुम्हाला प्राप्त होतील. ज्या वस्तू तुम्हाला, ज्या गोष्टी कळणार नाहीत त्या नामचिंताने कळतील. ज्या गोष्टी तुम्हाला लक्ष, आपल्याला ऐकू येणार नाहीत त्या गोष्टी तुम्हाला ऐकू येतील. न कळे ते कळो, ये लवगले नामिया विठ्ठले एकाची या. भगवंताच्या नामचिंतनाने आपल्याला या इतर दानाने जे फळ भेटणार आहेत, जे अनुष्ठानाने, जे उपासनेने, ज्या वेगवेगळ्या उपासना केल्या, अनुष्ठाने केले, त्याचं फळ किंवा ज्ञानमार्गाने जे प्राप्त होणारं फळ आहे. ज्ञानातु एव कैवल्यम इति शास्त्रेषु दिण्यमा. ज्ञानांतु एव कैवल्यम, ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होणार आहे असं शास्त्रकारांनी सांगितलंय. मग ज्ञान मार्गाने जे तुम्हाला मोक्ष प्राप्त होणार आहे ना, मग ज्ञान मार्गाने जात असताना टोल भरावे लागतात.
किती टोल भरावे लागतात? पहिले 4 टोल भरावे लागतात. एक विवेक, वैराग्य, समाधी आणि मुमुक्षता. हे 4 टोल भरल्याशिवाय तुम्हाला मुक्त अवस्थेला जाता येत नाही. इथून तुम्हाला पंढरपूरहून आपल्या गावी जायचं असेल, धारूरला जायचं असेल तर 2 मार्ग आहेत. कोणते 2 मार्ग आहेत सांगा? बोला की. इथले माणसं बोलत नाहीत का आलेले? मौन धरलंय. ऐका, एक कुर्डवाडी, बार्शी, येरमाळा, कळंब, केज, धारूर हा एक आहे. आणि दुसरा एक आहे मोहोळ, सोलापूर, धाराशिव, ठीक नाही, येरमाळा असंही जात आहे, किंवा लातूर वगैरे आंबेजोगाई. पण एक आहे, तुम्हाला या मार्गाने जाताना टोल नाही पण रस्ता खराब आहे. आणि मोहोळ मार्ग गेला तर टॉप जाता येत आहे पण टोल भरावे लागतात. मग तुम्ही कोणता मार्ग स्वीकारणार? तुम्हाला लवकर स्थानापर्यंत पोहोचायचंय तर तुम्ही कोणत्या मार्गाने जाणार? दोन्ही मार्गाने. मोहोळ मार्गाने. पण मोहोळ मार्गाने जाताना 4 टोल भरावे लागतात. पेनूरचा, सोलापूरचा, पुढं तुळजापूरचा, नामल एक नाही, आणि त्याच्यानंतर तामलवाडीचा, आणि त्याच्यानंतर पुन्हा औस्याचा. म्हणजे तुम्हाला हे 4 टोल भरावे लागतात. मग हे तुम्हाला तिकडून जाताना तर गरीबाला टोल भरू शकत नाही गरीब लोक. मग काय करायचं? आहे त्या रस्त्याने जायचं, जवळच्या मार्गाने जायचं. मग रस्ता तर चांगला आहे पण टोल भरावे लागते. ज्ञान मार्ग आहे. कर्म मार्ग, स्वे स्वे कर्मण्याभिरतः संसिद्धीम लभते नरः. तुम्ही स्वतःच्या कर्म वाट्याला आलेले जे कर्म आहे ना, तर त्या कर्मामध्ये जर तुम्ही रत झालात तर त्याचा परिणाम तुम्हाला संसिद्धी प्राप्त होते. स्वे स्वे कर्मण्याभिरतः, पण तुम्हाला संसिद्धीम लभते, तुम्हाला प्राप्त होते. काय सिद्धी प्राप्त होते? म्हणजे मोक्ष प्राप्त होतो. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा. पूजा केली होय अपारा तोषा लागे. तुम्ही कर्म स्वतःच्या वाट्याला कर्म करा, त्याच्यातून तुम्हाला कर्मसिद्धी प्राप्त होते, नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. थोडक्यात नैष्कर्म्य सिद्धी. बरं, तुम्हाला कर्म मार्ग दुस्तर आहे महाराज, मग कोणता मार्ग? योग मार्गाने जा. योग मार्गाने जात असताना मात्र म्हणून योगाची वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचा चेवाटा भागा आला. क्लेशोधिक तरस्तेषाम अव्यक्ता सक्त चेतसाम. सांगा किती कठीण आहे योग मार्गाने जाणं, किती कठीण आहे महाराज. ऐका, तुम्हाला म्हणेल ते शब्द खरे होणार बाबा, म्हणेल ते शब्द खरे होणार. पण एक आहे, तुमच्या वाणीतून जो जो शब्द बाहेर पडेल तो खरा होणार. पण त्याच्याकरता काय करावं लागेल माहिती आहे? तुम्हाला वाटतंय का मी जे बोलेल ते खरं व्हावं? वाटतंय? मी एक काम करायचं, उद्यापासून रोज केसा एवढी जीभ कापायची. अशी किती महिने? 6 महिने. 6 महिने रोज केसा एवढी जर जीभ कापली तर 6व्या महिन्यानंतर बाबा म्हणतील ते खरं होणार. जमल? करणार का प्रयोग? का आहे खरं आहे ते, पण ते कठीण आहे ना, त्या मार्गाने तुम्ही जाऊ शकत नाही. वायाची उपाधी नसेल ती उपाधी प्राप्त होते. काय उपयोग मारते उपाधी ना? मग योगा विद्ये ना सिद्धी, योगा विद्ये येणे नव्हे सिद्धी, याच्यातून तुम्हाला मोक्ष प्राप्त होणार नाही. मग आमच्या ज्ञानोबाराने सांगितले अष्टांग योगे नसे नेजे ये मने मने रोधा नके जे रया वाचा गीत गाईजे वाचा गीत गाईजे. तुम्ही नका याच्या भानगडीत पडू. मग एकच मार्ग राहिला, नाम मार्ग, भक्ती मार्ग आणि भक्ती मार्ग. भक्ती पंत बहु सोपा पुण्य नागव्या पापा येणे जाणे खेपा येण्याची एक साधते. तुम्हाला भक्तिपंथ अत्यंत सोपा आहे. या भक्तिपंथाच्या मार्गाने जात असताना सकल संतांनी विचार केला, सर्व सिद्धांत संत एकांते बैसले, सर्व सिद्धांत आणि त्याच्यातून एक सार निवडून काढले. एक भगवंताचं नाम आहे ना महाराज, ते नामचिंतन तुम्ही या पुण्यक्षेत्रामध्ये येऊन घ्या, पुरुषोत्तम मासामध्ये येऊन घ्या. परिणाम काय होईल? परिणाम या नाम साधनेचा जर तुम्ही अंगीकार केला, अवलंब केला, तर त्याच्यातून
प्राप्ती काय होणार, अनिष्ट निवृत्ती. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात नाम साराचे ही सार. सगळ्या सारातलं सार असं भगवंताचं नाम संत महात्म्याने शोधून काढलं. त्यांना माहिती होतं वेद पण अनंत बोलिला, वेद अनंत बोलिला, अर्थ युतुकाचे साधिला. किंवा महाराज सांगतात की संतांनी आपल्या आयुष्य मर्यादा ओळखली आणि त्याच्यानुसार ते साधन आपल्याला दिलेले, हाती दिलेले. जुन्या काळामध्ये कृतयध्यायतो विष्णू, त्रेतायाम यजतो मकैः, द्वापारे परिचर्यायाम कलो तद हरिकीर्तनात. कृतयुगामध्ये ध्यान करावं लागायचं. कृतयुगामध्ये ध्यान, आपल्याला ध्यान लागेल का? आपल्याला ध्यान लागू शकत नाही. ध्यान करण्याकरता महाराज त्याच्याकरता मनावर काय पाहिजे? अंकुश पाहिजे, मनावर कंट्रोल पाहिजे. ध्यान तसं होऊ शकत नाही. ध्यान म्हणजे नुसतं डोळे झाकणं नाही, उलट डोळे उघडे असल्यावर जेवढं दिसतं त्याच्यापेक्षा डोळे झाकल्यावर सगळं जगच दिसतं आपल्याला. मग आपल्याकडून ध्यान होऊ शकत नाही. ध्यान करण्याची पद्धत कशी आहे? आमच्या धर्मराज धोरेंद्रनी व्याख्या सांगितली वृत्तीची, ध्यानाची व्याख्या सांगितली. काय सांगितले? यथा तडागोदकम छिद्रा निर्गत्य कुल्यात्मना केदारं प्रविश्य चतुष्कोणादि आकारं भवति तथा तेजसंतःकरणमपि चक्षुरादि द्वारा घटादि देश विषय देशं गत्वा परिणमते सा वृत्ती. त्या वृत्तीचं लक्षण करत असतानाच असं सांगितलेलं आहे, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, तडाक म्हणजे तळ्यातलं पाणी, उदक म्हणजे पाणी. यथा तडाक उदकम छिद्रान निर्गत्य, छिद्रान म्हणजे पाईपद्वारे काय होतं? निर्गत्य, बाहेर जाऊन. कुल्यात्मना केदारान प्रविश्य, कुल्यात्मना म्हणजे जसं जसं त्या शेतकऱ्याने आळं केलेल. एखाद्या शेतकऱ्याने गोल आकाराचं आळं केलं तर पाणी कोणत्या आकाराचं होणार आहे? गोल. एखाद्या शेतकऱ्याने त्रिकोणी आकाराचं आळं केलं तर पाणी कोणत्या आकाराचं होणार आहे? त्रिकोणी. एखाद्या शेतकऱ्याने सरळ पाठ केला तर पाणी कोणत्या आकाराचं होणार आहे? सरळ होणार आहे. का? जसं शेतकऱ्याने आळं करेल तसं ते पाण्याला आकार येतो. बर, पाणी झालं, आळं भरले, तर मोटर बंद केलं किंवा लाईट जर गेली तर त्या पाईपातलं पाणी पुन्हा कुठं जातं? परत माघारी जातं ना. ऐका, हा दृष्टांत दिला आणि धर्मराज धोरेंद्रने त्याला सिद्धांत दिला. तथा तेजस अंतःकरणमपि चक्षुरादि द्वारा. हे अंतःकरण काय होतं? चक्षुरादि द्वारा इंद्रिय काय? तथा तेजस अंतःकरण चक्षुरादि इंद्रिय द्वारा घटादि देश विषय देशंगत्वा परिणामध्ये त्या घटापर्यंत जातं, म्हणजे त्या आकारापर्यंत जातं हे अंतःकरण. आणि तिथं ते रूप पाहिलं की जसं मोटर बंद केल्यानंतर पाणी परत जातं, तसं डोळे मिटले की आपण साठवलेलं रूप डोळ्यातून परत कुठं जातं? अंतःकरणामध्ये स्थित होतं आणि आपल्याला ध्यान लागतं. आणि त्याचा परिणाम काय होतो? असं जर ध्यान केलं तर ध्याने ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया. महाराज सांगतात ध्यान लागलं, ध्यान केलं की त्याच्याने आपली काया पलटून जाते. एवढं ध्यानाचं. मग आपल्याकडून आता सध्या कलियुगामध्ये ते ध्यान होऊ शकेल का? नाही. कृतयध्यायतो विष्णू याला पण बाजूला केलं. त्रेतायाम यजतो मखई. त्रेतायुगामध्ये यज्ञ करावा लागायचा. यज्ञाने त्याला काय व्हायचे? मुक्ती प्राप्त व्हायची. आता त्रेतायुगामध्ये आपण
यज्ञ त्या काळात करायचे. आता यज्ञ होईल का पाटील? यज्ञ करायचा असेल तर असं सांगतात की हत्ती आहे, हत्ती, त्या हत्तीची जी सोंड आहे त्या हत्तीच्या सोंडे एवढी तुपाची धार चालू ठेवायची. किती? 100 यज्ञ होईपर्यंत. आणि 100 यज्ञ झाले की तुम्ही इंद्र बनणार, म्हणजे स्वर्गाचे राजे बनणार. जमल तुम्हाला? इंद्र व्हायचंय का? शतमक संपत्ती स्वर्गीयचे. तुम्हाला व्हायचंय इंद्र? नको. स्वर्गाचा राजा व्हायचंय? नको. मग काय व्हायचं? देवेंद्र का नरेंद्र? देवेंद्र बी व्हायचं ना, नरेंद्र व्हायचं नाही. मग इंद्राचा राजा, राजाच आपलं स्वर्गाचा राजा व्हायचं, इंद्र व्हायचंय ना. मग आमच्या नानोबारांनी सांगितलं शतमक संपत्ती स्वर्गीची आहे. तुम्ही 100 यज्ञ करा, पण 100 यज्ञ करत असताना कसे करायचे? हत्तीच्या सोंडी एवढी तुपाची धार चालू पाहिजे 100 यज्ञ होईपर्यंत. आणि ते सगळ्याला दान करून ते यज्ञ पूर्ण केला पाहिजे. आपल्याकडून होईल का? नाही. आणि म्हणून आपल्याकडून ती कर्तव्य. उलट त्याचं तर असं महाराज काय ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्यमर्ते लोकम विशंती एवं त्रय धर्म मनोप्रपन्ना गतागतम काम कामाला भन्ते मगतया पुण्याचे पावटे सरे सवेचे इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागते माघारे मृत्यू लोका कामने जाते पण पुण्याचा क्षय झाला की तुम्हाला खाली यावं लागतं. आपण कृतय ध्यायतो विष्णू त्रेताय यजतो, मग काही येतही जाऊ शकत नाही. हाही आपला भाग बाजूला केला. राहिला द्वापारे परिचर्यायाम. द्वापार युगामध्ये परिचर्या सेवा करावी लागायची. किती सेवा केली महाराज? आमच्या तुम्ही हरमंत्राचा विचार केला ठीक नाही, तुम्ही शबरीचा विचार केला, त्यांनी सेवा केली महाराज. पण आता तशी सेवा कुणी करू शकेल? आपल्याला वाटायला आलेलं कर्म आलेलं ना ते सुद्धा माणसं सेवा करणार. आपल्याकडे ज्या ज्या घराण्यामध्ये जे जे परंपरेचा व्यवसाय आलाय आता कोण करतंय महाराज? कोणी करत नाही. मग आपल्याकडून परिचर्या हे राहिलंच नाही, सेवा करू शकत नाहीत. मग आता राहिलं काय महाराज? कलवतात हरिकीर्तनात. कलियुगामध्ये फक्त हरिकीर्तन आहे करायचं. आणि हा सगळ्याला माझे हरिच्या नाम हरिचा कलियुगी उतार हरिचा नामे हरिचा कलियुगी उतार हरिचा कलियुग उद्धार हरीच्या नामे भगवंताच्या नामचिंतनाने आपल्याला फलश्रुती प्राप्त होते. आणि म्हणून संतांनी सांगितलं हे नाम कसं आहे? साराचे सार. महाराज बाकीचेही साधन आहेत पण याच्यामध्ये सारातलं सार काय असेल तर भगवंताचं नाम. महाराज सारातलं सार म्हणजे काय हो? उदाहरणार्थ सांगतो ऐका. सगळ्यांनी माता भगिनी सांगा. तहान लागल्यानंतर पाणी सार आहे का दूध सार आहे? बोला. पाणी सार आहे. आत्ता जर मला तहान लागली तर काय गरजेचं आहे? पाणीच लागतं. आता कीर्तन संपल्यानंतर जर दूध असेल आणि त्या दुधामध्ये नुसतंच पाणी असेल तर आता ते पाणी कसं झालं? आसार झालं. आणि केवळ दूध काय झालं? सार झालं. दूध तापवलं, गाडग्यामध्ये दूध टाकायचे 2-3 लिटर दूध आणि हारावर चुलीच्या बाहेर हार काढल्याने त्याच्यावर त्या गाडग्यावरती दूध ठेवायचं, तापू ठेवायचं. 2-3 तासानंतर त्याच्यावर भाकरी एवढी साई येते. भाकरी एवढी साई आल्यानंतर समजा महाराजांनी सांगितलं आलेले 2-4 महाराज लोक आहेत, गायक लोक आहेत, त्यांना दूध द्या. म्हणून ती माता भगिनी काय करते? असं गाडगं उचलते, पातेलं उचलते आणि 5-6 ग्लास ठेवते आणि त्या 5-6 ग्लास मध्ये असं दूध ओतणार. तेवढ्यामध्ये त्या साईला झालेली असते घाई. कुठं जायची? कुठं? त्या ग्लास मध्ये आहे का नाही? पण माता भगिनी महाराज अजिबात साई जाऊ देत नाहीत. मग काय करतात? दुधाचं पातेलं असं आडवं केलं, पार साई माग आणि नुसतं दूध. महाराज आतापर्यंत आपण एवढं बाहेर फिरलो, कधीतरी आपल्याला दूध म्हणल्यावर साई आली का? नाही, कधीच नाही. माझ्या अजून पाहण्यात नाही किंवा दूध म्हणल्यावर साईच आली नाही महाराज, कधीच नाही. उगा आता एवढं सांगितल्यानंतर तरी आता उद्यापासून गावाकडे गेल्यानंतर जरा
साई देत जा. साई आहे, सार आहे आणि दूध झालं आसार. आता त्या साई त्याचं विरजण घातलं, विरजणानंतर काय झालं, घुसळण केलं. त्या घुसळानंतर ते बी मिक्सर मध्ये नाही, कुठं रवीनं डेऱ्यामध्ये घुसळण करायचं, जुन्या काळाच्या पद्धत. आणि त्याच्यातून काय होतं महाराज, घुसळण केलं की ताक आसार खाली राहतं, लोणी वर राहतं सार. ते लोणी काढलं की ते झालं सार आणि ताक झालं आसार. आणि तेच लोणी सार झालेलं तर कडवलं तर त्याचं झालं तूप. आणि लोणी झालं आसार, तूप झालं सार. आता सांगा तुपापासून पुढं काय सार आहे का? आता त्याच्यानंतर काही सारच नाही. तसं हे भगवत नामचिंतन एक गोष्ट आसार आहे. आता सार वाटले पण ते आसार होते, नंतर दुसरी आसार वाटते ती आसार रडते. पण नामचिंतन एक असं आहे महाराज, सारातलं सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शुळ पाणी जपता हे वारंवार. सारातलं सार आहे म्हणून नाम साराचे सार. शरणांगत यमकिंकर याचे दोन अर्थ होतात बरं का. शरणांगत यम म्हणजे जे भगवंताचं नामचिंतन घेतात त्याला यमकिंकर म्हणजे यमाचे दास शरणांगत होतात, म्हणजे त्याला शरण येतात त्या नामधारकाला. आणि दुसरा अर्थ असा होतो इथं, भगवंताचं नामचिंतन करत करत जर देवाला शरण गेले तिथं यम किंकर होऊन राहतो, म्हणजे दास होऊन राहतो. दोन अर्थ होतात, ठीक नाही. मग असा भगवंताचं नामचिंतन करणारे जे साधक आहेत ना, ते नामधारक आहेत, त्यांनी जर ते नामचिंतन घेतलं तर मग यमधर्म सांगे दुता ते नाही तुम्हा सत्ता, जे ते होय हरिकथा सदा घोष नामाचा. जिथं भगवंताचं नामचिंतन जिथं होतंय ना महाराज, तिथं यमदूत येऊ शकत नाही. मग यमदूत त्याच्या घरी नाही, गावाच्या शिवाला सुद्धा येऊ शकत नाही, हे का नाही. महाराज सांगतात तिथपर्यंत त्या शिवालाही जाऊ शकत नाही. नामधारकाच्या शिवा आपल्याला तिथपर्यंत जाता येत नाही, असा अधिकार संत महात्म्याने करून ठेवलेला आहे त्या नाम साधण्याचा. पण महाराज हे नाम घ्यायचंय हो म्हणले, पण हे कधी घ्यायचं म्हणले, हे घ्या ना. पण ते नाम सगळ्यात उत्तम आहे महाराज, ते पवित्रही आहे, ते मंगलही आहे आणि ते उत्तम आहे. पवित्राणाम पवित्रयो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानां व्यव्ययप्यता. असं जे भगवंताचं नामचिंतन आहे ते उत्तमामध्ये उत्तम आहे महाराज. मग कोणतं नाम आहे महाराज? ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूतभावना पूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागते अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञ क्षर एव च योगो योग विदाम नेता प्रधान पुरुषेश्वरा नारसिंह वपुस्त्रीमान केशव पुरुषोत्तमा सर्व सर्व शिवस्थानुर्भूता निर्निद्रव्य संभवो भावनो भरता प्रभो प्रभुरेश्वरा स्वयंभू शंभर आदित्य पुष्कराक्षो महास्वरा अनादिनिधनो धाता विधाता धातृत. घ्यायचं का आपला? हजार नाव आहेत ना, ते हजार नाव कसे आहेत महाराज? उत्तमातले उत्तम आहेत. आणि म्हणून असं उत्तमातलं उत्तम नाव त्या पुरुषोत्तमाचं नाव आहे ना, ते तुम्ही कधी घ्यायचं? त्या पुरुषोत्तम मासामध्येच घ्यायचं. अभंगाचं दुसरं उत्तमा 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 उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. नाम उत्तम चांगले माझे कंटे राहो बरे कपे कुल उद्धरिले मुक्त केले राक्ष. नाम चांगलं आहे, नाम उत्तम आहे आणि नाम चांगलं आहे ना. आणि म्हणून असं नाम बरं उत्तम आहे चांगलं आहे पण गोड आहे का? नाम गोड नाम गोड
पुरे गोड सकळई असं भगवंताचं नामचिंतन आहे. गोड आहे, चांगलं आहे, मंगल आहे, पवित्र आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामादे. आपण सगळे घ्या, जेवढे जेवढे आपण त्या नामाला विशेषण लावणं ते त्या सगळ्या विशेषणाने युक्त आहे ते भगवंताचं नामचिंतन. आणि मग ते घ्यायचं, पण कोणाचं घ्यायचं? पुरुषोत्तमाचं घ्या ना. इतरांचं नाव घेण्यापेक्षा कोणाचं घेतलं पाहिजे? ते पुरुषोत्तमाचं. मर्यादा पुरुषोत्तमाचं घ्या. मर्यादा राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम 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 बाबा पाया पडले. मला वाटलं कीर्तन संपवायचं काय की. वास्कर परंपरेत अशीच पद्धत आहे. जबाबदारीने येऊन पाया पडलं की कीर्तन, कारण कीर्तन संपवायचं. अजूनही पद्धत आहे तसं. लांबलं कीर्तन तसं पाया पडायचं जबाबदारीने. नाही, महाराज सांगतात उत्तमा उत्तम भगवंताचं नाम चिंतन घ्या आणि वाचे बोला पुरुषोत्तम भगवंताचं नाम चिंतन. गे 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 माझे वाचे गे 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 भगवंताचं नाम चिंतन घेतलं की तुम्हाला त्याचे फलश्रुती प्राप्त होणार. उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. पण महाराज हे नाम तुम्ही आम्हाला घ्यायला सांगता, पण याच्या अगोदर कुणी काय घेतलं आणि त्याचा फलश्रुती प्राप्त झाली ना? महाराज म्हणले हो. नाम घेता चंद्रमौळी नामे तरला वाल्या कोळे. कुणी जपलं महाराज नाम? हे नाम आमच्या भगवान शिवजीने जपलं. काय झालं? समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर पडले. त्या 14 रत्नामध्ये एकदम एकामेकाच्या विरुद्ध असे 2 रत्न बाहेर पडले. एक अमृत आणि दुसऱ्या बाजूला विष बाहेर पडले. आता विष आणि अमृत दोन्ही परस्पर विरुद्ध आहेत. कोण घेणार अमृत? कोण घेणार विष? कोण घेणार? अमृत घेणार म्हटलं की सगळ्यांनी हात वरी केले. विष कुणीच घ्यायना गेलं. काय करावं बरं? आता ऐका,
विष द्यायचंय, पण विष घेतल्यानंतर तुम्हाला अमृत तुम्हालाच मिळणार, अमृताचा कुंभ तुम्हाला. पण अगोदर काय घ्यायचंय तुम्ही घेणार. विष घेतल्यावर काय होणार, मरणार. पुन्हा अमृतचा कुंभ येऊन काय उपयोग आहे. मग काय आता विष मरायचं असेल किती विष लागतं, किती लागतं. टोपण भर का ग्लास भर. टोपण भर आम्हाला माहिती नाही म्हणून म्हणलं. मरायचं असेल तर किती टोप. उगा थोडं जरी असलं तरी महाराज त्या विषाचा परिणाम होतोच होतो. मग आमच्या भगवान शंकराने काय केलं महाराज, तो विषाचा कलशच घेतला आणि पिऊन टाकला. पण परिणाम असा महाराज, ह्या कंठ निळा काळा निळा झाला महाराज. विष पिल्यानंतर ज्या मानवी अंगावर ज्या छटा उमटतात त्या सगळ्या छटा शंकराच्या शरीरावर उमटल्या, काळा निळा झाला. आता याला शांत करायचा, दाह कमी करायचा. काय करावं म्हणून दाह कमी करण्याकरता भगवान शंकरजीनं पहिला प्रयत्न केला महाराज. तो प्रयत्न म्हणजे चंद्रमौळी, चंद्र धारण केला. चंद्र कसा आहे, शीतलता प्रदान करणार आहे. सूर्य तपतय आणि चंद्र शीतलता प्रदान करणार आहे. आणि म्हणून चंद्र काय केलंय, शीतलता प्रदान म्हणून चंद्र धारण केला. म्हणून कैलास राणा शिवचंद्र मोळी फणेंद्र माता मुकुटे झळाले कारुण्य सिंधू भवदोक्हारे तुझवे न शंभो मज कोण तारे. असं भगवान शंकराने चंद्र धारण केला. बरं चंद्र धारण केला तरी सुद्धा दाह काय कमी राहिला झालाच नाही. मग भगवान शंकरजीने दुसरं एक काय केलं, नाक साप आहे, साप गळ्यामध्ये धारण केला. साप कसा असतो राखना मामा, हा कसा असतो. थंड असतो म्हणून साप कंठाला धारण केला महाराज. कंठामध्ये गुंडाळा असा साप. चंद्र धारण केला कशाला, दाह शांत व्हावा म्हणून. साप गुंडाळला का, दाह शांत व्हावा म्हणून. आणि तिसरी जटामध्ये गंगा धारण केली का, थंड राहा म्हणून. म्हणजे भगवान शंकरांनी फॅन बी लावला, कूलर बी लावलं आणि एसी बी लावला तरी सुद्धा दाह कमी झालाच नाही. आणि मग आता पर्याय राहिला एकच, भजन करे महादेव राम पूजे सदाशिव. भगवंतानी आमच्या भगवान प्रभू रामचंद्राचं पुरुषोत्तमाचं नामचिंतन केलं. परिणाम महाराज नाम जपता चंद्रमौळी नामे तरला वाल्या कोळे. वाल्या कोळ्याने महाराज, वाल्या कोळ्याने मारलं महाराज. 7 रांजण भरले होते असं म्हणतात म्हणे. एक रांजणामध्ये 12 हत्ती फिरत होते. असे 7 रांजण ब्रह्महत्या करून मारले ते सगळे. त्याच्यामध्ये नारद मुनी चालले. नारद जात असताना आपल्या सगळ्याला कथा माहितीये, नारदाला धरलं आणि सांगितलं आणा इकडे तुम्ही, तुमच्याकडे काय काय जे असेल द्या ना. नारदाने सांगितलं माझ्याकडे काय आहे, आमच्याकडे एकच आहे महाराज, आमा विठ्ठल जीवन टाळ चिपुळिया धन. आमच्याकडे फक्त टाळ चिपुळिया विनाच आहे, आमच्याकडे दुसरं काय साधन आहे. मला माहिती आहे तुमच्याकडे काय. आपण ते म्हणले आम्ही नुसते वारकरी आहेत, वारकऱ्याकडे काय असणार. ते म्हणले सध्या वारकऱ्याकडे जास्त आहे. मग आणा इकडे आणा म्हणल्यानंतर महाराज भगवान वाल्या कोळ्याने त्याला धरलं, जवळ आणलं. त्यांनी सांगितलं ठीक आहे पण 7 रांजण मारले तेवढे ब्रह्महत्या केले तो. म्हणले हो तुम्हाला मारायचंय, देत नसाल तर मारणार. त्यांनी सांगितलं मी देतो पण आधी तू तुझ्या घरी जा आणि घरी विचार की तू हे पाप करतोस, ह्या पापामध्ये सहभागी तुझ्या घरचे आहेत का, जाऊन विचार. त्यांनी सांगितलं वा चांगली चालाकी तुमची, म्हणजे आम्हाला घरी पाठवताना तुम्ही इथून निघून जाणार. ते म्हणले नाही बांधून ठेव. हात पायासहित सगळं बांधून ठेवलं आणि सांगितलं जा आता तू घरी जा. घरी गेला, आपल्या धर्मपत्नीला विचारलं मी जे पाप करतोय आणि तुम्हाला उपजीविकेसाठी जे काही धन आणून देतो त्या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का, असं धर्मपत्नीला विचारलं. तर धर्मपत्नीने सांगितलं मी अर्धांगिनी आहे, तुम्हाला काय कमवायचंय तुम्ही कसं कमवता आम्हाला माहिती राहील. आम्हाला आमच्या घरी अर्धांगिनी असल्यामुळे आमच्याकडे तुम्ही आणून देताय, आम्ही तुम्हाला बनवून देतो, आम्ही तुझ्या पापामध्ये सहभागी नाही. पोराला विचारलं तू पापामध्ये सहभागी आहेस का, ते म्हणलं सांगितलं ना मी एका पायावर उभा राहत नाही तोपर्यंत जबाबदारी कोणाची असती, बापाची असती. मग बापाने कसंही कमवा आम्हाला माहिती नाही, आम्ही पायावर उभा राहीपर्यंत जबाबदारी बापाची. आता झालं तीच राहिलं. पुरीला विचारलं तू माझ्या पापामध्ये सहभागी आहेस का, पुरीनं सांगितलं मी पाहुणी आहे, मी आज 18 वर्षे पुन्हा नंतर मी निघून जाणार आहे, तुम्ही काही पाप करता आम्हाला काय करायचंय. लक्षात आलं नारदाच्या आणि नारद पडतच गेले आपलं वाल्या कोळे आणि नारदांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं तुम्ही म्हणता ते खरे, कारण माझ्या पापामध्ये कुणीच सहभागी नाही. नियम असा आहे
पुरुषाने जर पाप केलं, नवऱ्याने पाप केलं, तर ते नवऱ्याकडेच पाप राहतंय, बायकोकडे जात नाही. नवऱ्याने पुण्य केलं की अर्ध पुण्य तिकडे जाते. बायकोनं पाप केलं तर ते अर्ध पाप आपल्याकडे येते, आणि बायकोनं पुण्य केलं की पुण्य त्यांच्याकडेच राहते. म्हणजे सगळं शास्त्र सुद्धा कुणाच्या बाजूने, त्या सरकार तर आहेच, पण सगळे त्यांच्याच बाजूने आहेत. महाराज आता इथं सांगा, तुम्ही एकटे आले का दोघं आला, एकटेच आला ना, आपोआप घरच्याला अर्ध पुण्य मिळते बघा, घरच्याला पुण्य मिळते. आई तर काहीच करावं लागत नाही, हे का नाही. मग इथं नारदांच्या साष्टांग दंडवत घातला, आणि मग त्यांनी सांगितलं एकच कर, तुला या पापातून मुक्त व्हायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन कर. राम 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 राम. भगवंताचं नामचिंतन. परिणाम असा झाला महाराज, नामे तरला वाल्या कोळी. आता राहिलं महाराज या भगवंत नामचिंतन काय होणार नाही. अहो केले रामायण रामाआधी. बरोबर रामचंद्र येण्याच्या अगोदरच रामायण लिहून ठेवलं, एवढा अधिकार प्राप्त झाला. महाराज सांगतात शंकराने नामचिंतन केलं म्हणून गावोगावी कुठं ना कुठं तरी काय आहे, भगवान शंकराची पिंड आहे. म्हणून सगळ्यात जास्त आता गावोगावी सगळे माता भगिनी कोणत्या देवाला जास्त जातात, महादेवाला. त्यांना माहिती एक लोटा जल और सब समस्या का हल. काय त्या मिश्राने एवढं येताना इकडं पंढरपूरला येताना बेलाचे झाड किती असं एक बी दिसत नाही, आता इकडे टाकून दिलं बाहेर. भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं तर शंकराचं बहुमान वाढला, आणि वाल्याकोळी असणारा पण त्यांनी भगवंताचं नामचिंतन घेतलं, परिणाम त्याला केले रामायण राम आधी. मग आता सांगा त्या भगवंताच्या नामचिंतनाने काय होणार नाही. तुका म्हणे वर्णो काय, तुका म्हणे वर्णो तुका म्हणे वर्णो काय, तारक विठोबाचे पाय. भगवंताच्या नामचिंतनाने परमात्मा तारून नेतो महाराज. तारो भला पांडुरंग पाव भिजवणे दे अंग. पण काय होत्या भगवत भक्ताला काय, तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. पण कधी भवामी न चिरात पार्थ, वेळ सुद्धा लावत नाही. फक्त आपण काय केलं पाहिजे, त्याला मन दिलं पाहिजे, त्याला चित्त समर्पित केलं पाहिजे. आणि एकदा चित्त समर्पित केलं की परमात्म्याची जबाबदारी राहते.
परमात्मा त्यांना काय करतो, त्या संसार सागरातून बाहेर करतो. भव सिंधूची काय कोडे, चाले वाट दावी पुढे, तारो भला पांडुरंग पाव भिजवणे दे अंग. आमचा परमात्मा तारो आहे का, तारक विठोबाचे किंवा भवसागर तरता, भवसागर तरता, भवसागर तरता, भवसागर तरता. करे तसा चिंता, करे करे तसा चिंता, भवसागर तरता कार्य करी तसा चिंता, पहिलं उभा दाता कटेकर ठेवून या त्याचे पायी घाला मिटे मोल नेगे, जगदेटे भावा एकासाठी खांदावाये आपुला, तुका म्हणे वर्णू काय तारक विठोबाचे पाय. या भगवत नाम चिंतनाने आपल्या जीवनामध्ये काय प्राप्त होतं महाराज, आपल्यामध्ये सिद्धी प्राप्त होती. मुखे नाम हाती मोक्ष ऐसे साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूसी. ज्या संत महात्म्याने आपल्या जीवनामध्ये नामचिंतन केलं त्यांचं एकदा नामचिंतन करू. ज्ञानेश्वर या पवित्र भूवैकुंठ पंढरी नगरीमध्ये अखिलकोट ब्रह्मांडनाय भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरण सानिध्यामध्ये आणि चंद्रभागा मातीच्या पवित्र तटकावरती हा समापन्न होत असलेल्या भक्ती महोत्सवातील आजच्या या चिंतन सेवेमध्ये आपण सगळेजण उपस्थित आहोत. आणि या चिंतन सेवेमध्ये उपस्थित राहत असतानाच्या या चिंतन सेवेचं सौभाग्य आमचे पारमार्थिक स्नेही आदरणीय आप्पासाहेब महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या पवित्र वास्तूमध्ये हा भक्ती महोत्सव, त्रैदिनी कीर्तन महोत्सव किन्निमित्त पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने हा भक्ती महोत्सव संपन्न होतो आहे. आणि म्हणून आपल्याही या पुरुषोत्तम मासामध्ये आपल्याकडे त्या भगवंताचं नामचिंतन करावं, ते व्हावं, म्हणून ते नामचिंतन करत असताना ते नामचिंतन कसं आहे, उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम, भगवंताचं नामचिंतन आपण घेतलं पाहिजे. हे द्रुपद आहे आणि हेच आपण उत्तमातलं उत्तम असणार भगवंताचं नामचिंतन. भूया भूया हा उच्चारणम इति जपा, हा प्रत्येक वेळेस त्याचं नामचिंतन वेग पुन्हा पुन्हा करत राहणं, याला जप म्हणतात, याला नामधारक म्हणतात. आपण ते नामधारक व्हावं, आपल्याकडून परमात्म्याकडून आपल्यावर कृपा व्हावी आणि भगवान परमात्म्याने आमच्या मुखामध्ये नामचिंतन येण्याकरता कृपा करावी. असं मुखामध्ये नाम येत नाही महाराज, त्याचा हजारो जन्म जावे लागतात तेव्हा कुठं भगवान परमात्म्याचं नाम मुखाला येतं. जयाची या वाचे पुढा भोजे नाडोबरा बोलतात. नाम नाच तसे माझे जे जन्म सहस्त्र ओळगी, जे एक वेळ मुखासे यावया. भगवंताचं नामचिंतन सहजासहजी येत नाही. आणि इथं आल्यानंतर आपल्याला भगवंताचं नामचिंतन, कीर्तन, साधना, हरिपाठ, चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगाचं दर्शन, संत महंतांच्या भेटी, या सकल संतांच्या भेटीने जे फल प्राप्त होतं महाराज सांगतात हे यात पुरुषोत्तम मासामध्ये, अधिक मासामध्ये, पवित्र पर्व काळावर आपल्याकडून ही साधना घडून आजचा दुसरा दिवस आहे. उद्या 3 दिवसानंतर हा भक्ती महोत्सव संपन्न होणार आहे. प्रत्येक काही आमच्या मठामध्ये जवळजवळ 1 महिन्याचा उत्सव आहे.
ठीक नाही. गुरुरामगुरू स्वामी महाराजांच्या मठामध्ये आम्ही 16 मेला इथं आलो. आता 15 जूनलाच अमेरिका होतो. रोजचे 7 ते 9चे कीर्तन आहेत, गाथा भजन 2 तास आहे, हे सगळेच आहेत. आणि त्यामध्ये आदरणीय पूज्यश्री आप्पासाहेब महाराजांनी माझाच नंबर कसा लागला देव जाणे महाराज. आता आप्पासाहेबांच्या नजरेमध्ये अनेक कीर्तन करायचे, पण परमात्म्याचीच काहीतरी कृपा असेल, त्यांना सद्बुद्धी दिली. आणि माझ्यासारख्या कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही, कुठल्या प्रकारची साधना नाही, तप नाही, तितकं वयाची मर्यादाही नाही, ओलांडले नाही तुमच्याला उपदेश करण्याकरता. पण फक्त एक मात्र आहे, प्रेमाच्या द्वारा मला या चिंतन सेवेचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून परमपूज्य परमवंदनीय आप्पासाहेब महाराजांनी अत्यंत शांत, संयमी आणि अभ्यासू, तेवी सदाभ्यासे निरंतर, लावी परमपुरुषासी मोहर, असं ज्यांचं जीवन आहे. म्हणून मी पाहिलं, त्यांचा पाठही भरपूर आहे. मी त्यांचं एक कीर्तन अनायासेने त्यांच्या चिंतनामध्ये मी उपस्थित होतो. अत्यंत समर्पक चिंतन, अत्यंत अभ्यासू चिंतन. आता कीर्तनाची परंपरा खूप ढासळली महाराज, देव जाणे. पण आता क्वचित बोटावर मोजण्या इतके अत्यंत तत्वचिंतक मंडळी राहिलेले आहेत. श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर आहेत, चैतन्य महाराज देगलूरकर आहेत, ठीक आहे ना, गुरु संदीपान महाराज असतील, राऊत महाराज असतील, गुरुजी असतील, या सकल संत महापुरुषांमध्ये जे अनेक होऊन गेलेत ना, या जुन्या काळामध्ये चिंतनाची जी परंपरा आहे, जी चिंतनाची नजर आहे, त्याच कालांतराने लोकांकरता कीर्तन, मग बोलून गेलो, पण लोकांकरता कीर्तन नाही, ते देवासाठी कीर्तन असावं. आणि म्हणून अत्यंत महाराजांनी शांत समीमी, जर त्यांना 7-8 वर्षापासून पहिले म्हणजे त्यांची महाराजांची भेट आमचे पांडुरंग महाराज मुंडे जागीर मोहाच्या त्यांच्या आईच्या निमित्ताने आपण दोघेही एकत्रित होतो. पण पाहिल्यानंतर दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष, ठीक नाही, कुठंतरी साधना, एकांतात साधना जाऊन केली पाहिजे. लोकांत महाराज लोकांसाठी लोकांत सारखाच आहे महाराज, पण कधीतरी आपण एकांतात राहून आपण आपल्या जीवनाच्या उद्धाराचा मार्ग मोकळा केला पाहिजे. मला वाटतं तसं महाराजांचं जीवन संयमी आहे, एकांतातलं आहे आणि साधना संयमी अभ्यासू व्यक्तिमत्व. आदरणीय पूज्य श्री म्हणजे आप्पासाहेब महाराज आहेत, त्यांचेच मित्र या ठिकाणी ज्यांचं आगमन झालं, आदरणीय बाबा महाराज, त्यांची उपस्थिती आहे. त्याचबरोबर हे सगळे साधक वैष्णव मंडळी, वारकरी, महिना वारकरी काही आहेत, असे सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याकडून भगवत नामचिंतन घडावं. आळंदी पंढरीची नाही कमीत कमी झाले तर निदान महिन्याची वारी तरी आपण पंढरीची केली पाहिजे. एवढी मोठी वास्तू उभा केली आणि या वास्तूमध्ये आपण दर महिन्याला येऊन आपली ही सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करावी, ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि महाराज आणि आपलं नातं अतूट नातं राहावं, याच्यामध्ये कोणाला अहंकाराची बाधा येऊ नये, कोणाला द्वेषाची, मत्सराची बाधा होऊ नये. इथं मात्र एकच आहे, कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज. इथं आल्यानंतर आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग, इथं आल्यानंतर बाकी काहीच नाही, फक्त परमात्म्याची आठवण आली पाहिजे. आणि इथं येणाऱ्या भगवत भक्ताला अहंकाराची, कल्पनेची, द्वेषाची, मत्सराची बाधा होऊ नये, हीच भावना प्रगट करतो. आणि वाणीला पूर्णविराम देत असताना आपल्याला महाराजांनी ही व्यवस्था करून दिलेली आहे, पण या व्यवस्थेमध्ये आपण आपल्या जीवनामधली अवस्था प्राप्त करून घ्यावी, ही सदिच्छा व्यक्त करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो. उपस्थित असणारे गुणीजन, गायक, वादक, त्याचबरोबर सगळे श्रोतृवृंद, माता भगिनी, त्याचबरोबर अन्नदाते, देणगीदाते, या वास्तू उभा करण्याकरता ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, ज्यांचा खारीचा वाटा आहे, अशा सकल संतांच्या, महापुरुषांच्या आणि देणगीदात्यांच्या आणि श्रोतृजनांच्या ही चरणी सेवा समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. रामकृष्ण हरी. विठ्ठल जय जय विठ्ठल.